त्यामध्ये विविध वस्तूंचे उत्पादन यंत्राद्वारे केले जाते, जसे कापड उद्योग झाले, साखरचा कारखाना असतो, अनेक प्रकारचे कारखाने असतात, बरोबर आहे. अजून कोणाला माहिती आहे का कापड उद्योगाचे अन्न प्रक्रियेचे कारखाने असतात, बरोबर आहे. तर आपल्याकडे आपल्या मालेगावात मोठे कारखाने कसले जातात माहिती असेल तुम्हाला. हे चित्र आहे माझ्याकडे, चित्रद्वारे दिलेले सांगा. लूम साइज बरोबर. आणि या एका चित्रात दिलेले गृह उद्योग असतात महिलांचे, बरोबर. ते गृह उद्योग काय काय असतात, कसले कसले उद्योग असतात. कापडाचे उद्योग असतात, दुधाचे असतात, फुलाचे, बरोबर. असे काही उद्योग दिलेले, बरोबर. चला तर मी तुम्हाला उद्योग आपला जो पाठ आहे ना, उद्योग याच्याबद्दल आज आपण शिकणार आहोत. तर मग मी आज तुम्हाला उद्योग ही व्याख्या फळ्यावर लिहून देते, सर्वांनी वहीमध्ये नोट करून. उद्योग म्हणजे मनुष्याने निसर्गातील साधन संपत्तीचा उपयोग करून नवीन वस्तू तयार करण्याच्या प्रक्रियेला उद्योग असे म्हटले आहे. उद्योग म्हणजे मनुष्याने निसर्गातील साधन संपत्तीचा उपयोग करून नवीन वस्तू तयार करण्याच्या प्रक्रियेला उद्योग असे म्हणते आहे. सोपी व्याख्या म्हटली तर त्याचं काही नफा मिळवण्यासाठी उत्पादन करणारे क्षेत्र म्हणजे उद्योग होय, बरोबर. एक विद्यार्थी समोर येतो, हे चित्र दाखवा आणि त्याच्याबद्दल माहिती सांगा. कापड उद्योग आहे, पुढे ये पूजा. तर स्त्रिया कापड उद्योगासाठी करतात ते, त्याच्याबद्दल चित्र बघून तू थोडक्यात माहिती सांग. महिला बचत गट करून त्या पैशातनं उद्योग सुरू करतात. त्याचा मध्ये मंडळ हा एक लघु उद्योग आहे. बरोबर बरोबर, छान उत्तर दिलं. म्हणजे सर्वांनी उद्योगाची व्याख्या लिहिली पाहिजे, बरोबर. चला मी आता उद्योग म्हणजे काय तुम्हाला आता फळ्यावर व्याख्या लिहून दिली, सांगितली. मला त्याच्याबद्दल एका वाक्यात कोणीतरी सांगा उद्योग म्हणजे काय. सोपी एक व्याख्या सांगितली मी तुम्हाला, बरोबर. उद्योग म्हणजे काय सांगा तर कोणाला येतं आन्सर. स्वतःचा गंगा भागवण्यासाठी केलेला व्यवसाय उद्योग, बरोबर. तर आता आपण उद्योगाबद्दल थोडी माहिती घेतली आहे. तर आपण पुढचा भाग पुढील तासिकेला बघणार आहोत.